नमस्कार मित्रांनो आज आलेलो आहे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील गोडेगाव या ठिकाणी। मित्रांनो पाहू शकता हा हिंद केसरी गोडेगावचा घाट आहे। उद्या दिनांक 4 डिसेंबर दत्त जयंतीनिमित्त भव्य अशा बैलगाडा शर्यत गोडेगाव येथे होणार आहे। तर आज कमिटी आपल्याला भेटलेली आहे यात्रेचं नियोजन कशा प्रकारे, कारण आंबेगाव तालुक्यातील सगळ्यात मोठा फड भरतो तो गोडेगावचा घाट, कारण इथं भरपूर गर्दी असते आणि टॉपच्या वाऱ्या असतात सगळ्या नाही का। तर पुणे जिल्ह्यातील नगर जिल्ह्यातील सगळे गाडा मालक इथं हजर असतात या यात्रेसाठी। तर कशा प्रकारे नियोजन आहे यात्रा कमिटी भेटलेली आहे, चला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे। दादा नमस्कार। नमस्ते। परिचय द्या तुमचा पहिला। नमस्ते, मी राजेंद्र गुलाब पानसरे, या घोडेगाव दत्त जयंती यात्रा उत्सव कमिटीचा सदस्य। आमची ही यात्रा 47 वर्ष आहे। श्री दत्त जयंती यात्रा उत्सव कमिटी या नावाने आम्ही सलग म्हणजे आणि सद्गुरू सेवा मंडळ एक बंदीचा कालखंड सोडला तर सलग 47 वर्ष आम्ही ही परंपरा जपलेली आहे। आमच्याकडं याही वर्षी दिनांक 4, 5, 6 डिसेंबर 2025 या 3 दिवशी बैलगाड्याच्या शर्यती या ठिकाणी होणार आहे। प्रत्येक दिवशी 160 गाडी अधिक फायनल असे 3 दिवस यात्रा होत आहे। यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे की दरवर्षी प्रचंड पब्लिक या आमच्या घाटामध्ये असतं। आता त्या संदर्भात आमचे अध्यक्ष बोलतील, परंतु मी बक्षिसांच्या संदर्भात सांगतो की प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 75,000, तिसऱ्याला 51 आणि चौथ्याला 25,000 आहे। आणि जी फायनल आहे, फायनलसाठी पहिल्या 3 नंबरला 3 टू व्हीलर आहेत। त्यानंतर 41, 31, 21, 15, 15, 11 अशी बक्षिसं आहेत। सतत 3 वर्ष जो गाडा पहिल्या नंबरमध्ये येईल 2025 ते 27 या गाडी मालकांना 8 टू व्हीलर आणि 2 लाख रुपये रोख बक्षीस अशी बक्षिसं आहेत। याप्रमाणे यात्रा दिनांक 4, 5, 6 डिसेंबरला संपन्न होणार आहे। हिंद केसरी घाटाचं वैशिष्ट्य काय आपल्या? आमच्या घाटाचं वेगळं वैशिष्ट्य असं आहे की आमचा हा नैसर्गिक घाट आहे। म्हणजे आम्ही तो असं ओढून ताडून बनवलेलं नाही, तर 47 वर्ष झाले याच ठिकाणी स्पर्धा होतात आणि हा नैसर्गिक घाट आहे। आता याचं वेगळेपण एवढं सांगेल मी की जेव्हा शासनाचे काही नियम अटी आल्या की घाटाचं बांधकाम केलं पाहिजे, त्या घाटाच्या बांधकामाच्या वेळेस आम्ही मात्र थोडंसं एक तांत्रिक बाबी पुढे अशा आणल्या की धावपट्टी कशी असावी, किती लांबीची असावी, किती सपाटीची असावी। तर त्याचं मोजमाप असं आहे की आमची ही खालची धावपट्टी, खालचं जे तोंड आहे तर हिचं 36 फूट रुंदी ठेवलेली आहे आम्ही, खूप जास्त आहे, ती एवढी गरजेची पण आहे। आणि वरचं जे तोंड आहे त्याची 22 फूट रुंदी आहे। घाटाची लांबी आम्ही मागच्या वर्षी 432 फूट ठेवली होती, तर त्या 432 फुटाला जर पाहिलं तर 11.06 इतका आतमध्ये आलेली बारी होती। आता हे सर्व कॅल्क्युलेशन पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी चांगल्या घाटांमध्ये बैलांचं स्पीड हे प्रति सेकंद 36 ते 37 फूट इतकं धावण्याचं स्पीड आहे, पण आमच्या घाटामध्ये मात्र ते 39 फुटापर्यंत जातं आहे। त्याचं कारण असं सांगतो की आमची जी धावपट्टी आहे 432 फुटांपैकी 150 फूट जे खालचं धावन मार्ग आहे हा पूर्ण सपाटीचा आहे की 150 फुटावर जर तुम्ही गेले तर 2 फूट इतकी उंची मिळते। टोटल जिथनं बैल सुटतात ते निशाणाचा जो शेवट आहे त्या ठिकाणापर्यंत जेव्हा आम्ही बांधकाम केलं घाटाचं तेव्हा जे आम्ही इंजिनियर आणले होते त्यांनी तेव्हाची उंची 32 फुटापर्यंत ठेवली होती।
की ही नैसर्गिक एवढी उंची आहे की बैलाची शरीर रचना पाहून एवढी उंची असावी घाटाची, असं त्यावेळेस तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही हा घाट बनवलेला आहे. म्हणून एवढं सांगायचं आहे की हिंद केसरी घाट यासाठीच आहे की 39 फुटापर्यंत बैल 39 फूट प्रति सेकंद का पळतात, तर याची रचना अतिशय व्यवस्थित केलेली आहे घाटाची. युवराज शेठ नमस्कार. नमस्ते. गाडा मालकांसाठी काय नियमावली राहील आपल्याकडून? गाडा मालकांसाठी मुख्य म्हणजे जे आपल्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने ज्या नियमावली अटी केलेल्या आहेत त्या तर आहेच, परंतु आमच्याकडं थंडीचे दिवस आणि दिवस लहान असल्याने फायनल असल्याने आणि निमंत्रित गाड्या असल्याने आम्हाला सगळ्यांना काही संधी देता आली नाही. पण ज्या गाडा मालकांना आम्हाला संधी देता आलेली आहे त्यांना आमची विनंती आणि सूचना आहे की बरोबर आमचा घाट सकाळी या ठिकाणी 7 वाजता निशाण येईल आणि बरोबर 7:30 वाजता धावपट्टीवर पहिला गाडा या ठिकाणी पळाला जाईल. प्रत्येक गाडा मालकाला माहिती आहे की साधारणतः घोडेगावमध्ये जर आपल्याला गाडा पळवायचा आहे तर इथले जे गेटवरचं काम असतं किंवा जे काय असतं ते नियोजन अतिशय कडक असतं. तर त्यासाठी गाडा मालकांनी एक ते जे शेवटचा गाडा असेल त्यांनी आपल्या याच्यामध्ये टायमामध्येच हजर राहावे. आणि आम्ही जी टोकन फी ठेवलेली आहे ती 5,000 रुपये टोकन फी आहे. ती संपूर्ण गाडा मालकांनी गाडा मालकाला परत दिली जाणार आहे. तर तो जो जबाबदार व्यक्ती असेल टोकन देते वेळेस त्याने ती आपली व्यवस्थित घ्यायची का जेणेकरून नंतर व आम्हाला टोकन फी वगैरे काही मिळाली नाही. हा विषय आहे. फिटनेस सर्टिफिकेटचा असा विषय आहे का ज्या गाडा मालकाचं ओरिजिनल सर्टिफिकेट असेल तेच त्या ठिकाणी गेटवरती स्वीकारलं जाईल. नसेल तर त्या ठिकाणी यात्रा कमिटीने डॉक्टरांना उपलब्ध केलेलं आहे. ती डॉक्टरांची जी काय अल्प फी आहे ती त्या ठिकाणी फी त्या ठिकाणी गाडा मालकांनी द्यायची आहे. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा आणि कडक असा नियम की घाटामध्ये चाबूक काठी किंवा इतर कुठल्याही गोष्टीचा वापर जर करताना तो गाडा मालक आढळला तर त्याला घोडेगावात तर परत चान्स मिळणारच नाही. परंतु त्याच्यावर योग्य ती जी कारवाई आहे ती त्या ठिकाणी केली जाईल की शासनाच्या नियमानुसार जे काय आहे कायद्यामध्ये तरतूद ती 100% त्याच्यावरती केली जाईल. त्यासाठी आम्ही पोलीस यंत्रणेला सुद्धा या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि आरोग्य विभागाला सुद्धा त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. प्रत्येकाने आपलं काळजी काढण्याने आपले जे अखिल भारतीय संघटनेचे नियम आहेत ते योग्य रीतीने पाळायचे आहेत. आणि विशेष म्हणजे वरती जरी आमचं आळं सगळ्यात पुणे जिल्ह्यात सगळ्यात मोठं आळं आहे त्या ठिकाणी आजपर्यंत एकही बैलगाडा खाली आला नाही. परंतु प्रत्येक गाडा मालकाला सुद्धा अशी विनंती आहे की त्या ठिकाणी आळ्यामध्ये आपलीसुद्धा त्या ठिकाणी माणसं ठेवायची आहेत जेणेकरून एखादा गाडा येणार नाही. आणि जो काय यात्रा कमिटीने टायमर दिलेला आहे त्या टायमरमध्येच गाडा पळवला जाईल. महत्त्वाचा नियम असा की टोकनवरील जे पहिलं नाव आहे ते कंपल्सरी पुकारले जाईल आणि जुगलबंदीचं नाव हे सेकंड टायमाला पुकारलं जाईल. आणि 3ऱ्या वर्षासाठी जे पहिलं टोकनवरील नाव असेल तेच कायमस्वरूपी ग्राह्य धरलं जाईल. ह्या अशा आपल्या ज्या याच्या नियम अटी आहेत त्या ज्या आपल्या अखिल भारतीय संघटनेने बाकीच्या दिलेल्या आहेत त्या सगळ्या आहेच आहेत. सभापती साहेब नमस्कार. नमस्ते. काय करसान गाडा मालकांना आव्हान कशा प्रकारे राहील आपल्याकडून? दत्त जयंती उत्सव साजरा करीत असताना जवळजवळ आजचं हे 47 वर्ष आहे आणि या 47 वर्षामध्ये अनेक प्रसंगाला आम्ही सर्व मंडळ असेल किंवा सद्गुरू सेवा मंडळ असेल जुन्या काळामध्ये आपण जुने हांडीला काय आता मोबाईल आलेले आहेत पहा जरा. ही यात्रा 500 रुपयापासून चालू केलेली आहे. 500, 300, 200, 100 सुरुवातीची यात्रा अशी होती. त्याच्यानंतर हे यात्रेचं स्वरूप वाढत गेलं आणि या यात्रेचं स्वरूप वाढत असताना आमचे जुने काही आज नाही हयातमध्ये त्यामध्ये आमचे माधव पानसरे असतील, आमचे नाना गाडे असतील, दत्तो आबा असतील, आमचे वडील असतील किंवा पानसरे कंपनी असेल, त्याचप्रमाणे भिका असेल किंवा मारुती पानसरे असेल ही जुनी मंडळी, त्याचप्रमाणे जी काही वशियातली शेतीमालक असेल आणि जी काही आता जेवढे आठवण तेवढं बोलते ह्या मंडळींनी ज्यावेळेला मानाचा गाडा आमचे भिकाजी सकाराम भिकाजी हे त्यावेळेला दरेकर हे त्यावेळेला हयात असताना त्यापासून त्यांचा जो मानाचा गाडा आहे तो आत्तापर्यंत आम्ही तेवढ ठेवलेला आहे. आणि ह्या जुन्या मंडळींनी त्यामध्ये भगत कंपनी असेल किंवा सर्व आमचे जुने मंडळी असतील या मंडळींनी त्यावेळेला आमच्यासारख्यांना सहकार्य करून ही यात्रा पार पाडण्याच्या दृष्टीने
अनेक वर्षे सर्व आमचे परांड्यातील सर्व शेती मालक असतील किंवा तेच आमचे सहकारी असतील किंवा गावातील परिसरातील दोनमाळा असेल इतर सर्व वाड्या वस्तीतील जे काय आमचे सहकारी आहे त्या सहकार्याने प्रयत्न करून हा घाट कसा तयार करावा, कशा पद्धतीने यात्रा जिल्ह्यामध्ये चांगली यावी या दृष्टीने ही मंडळी प्रयत्न करीत असतात. आणि जास्त योगदान कोणाचं असेल तर आमच्या सर्व वसाहतीतील शेती मालकांचं जवळजवळ 2 महिने ते शेतीमध्ये स्वतःचं पीक न घेता या उत्सवासाठी एक भरभरून मदत करीत असतात आणि त्यांचंसुद्धा कौतुक करणं आजच्या या मितीला गरजेचं आहे. या यात्रेची जास्तीत जास्त व्याप्ती वाढत असल्यामुळं अनेक जण टोकनच्या माध्यमातून आमचा गाडा कसा या घाटामध्ये पळवला जाईल, मग घोडेगाव असेल तर जिल्ह्यातील किंवा परिसरातील आमचे शेती मालक किंवा गाडा मालक असेल हे जरी जुने सहकारी असेल पण प्रत्येकाला टोकन किंवा दिवस लहान असल्यामुळं प्रत्येकाला मिळेल न मिळेल अशी शक्यता कमी असते टोकन. पण ज्या ज्या शेतकरी किंवा गाडी मालकाला टोकन मिळालं नसेल कारण दिवस बारीक असल्यामुळं 5-5:30ला दिवस जातो आणि निमंत्रित गाड्या असल्यामुळं ज्यांना देण्याचं शक्य झाले त्या सर्व गाडी मालकांना देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि ज्या कळत नकळत ज्यांना मिळालं नसेल त्यांच्यासाठी मी यात्रा कमिटीच्या वतीने त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. भविष्यामध्ये आपल्यासुद्धा प्राधान्याने नाव घेतलं जाईल आणि आपलासुद्धा गाडा चांगल्या पद्धती पळवण्याच्या दृष्टीने आम्ही मंडळी तत्पर आहोत. आज जवळजवळ 3 दिवस यात्रा कमिटीने भरवायचा निर्णय घेतला आहे. कारण त्याचा असा आहे की यावेळेला उत्सव लवकर आलेला आहे 4 तारखेला, त्यामुळं सर्वांची शेती मालकांची संमती घेऊन आज आम्ही ही 3 दिवसाची यात्रा ठेवलेली आहे. भविष्यामध्ये 2च दिवसाची यात्रा होईल कारण 15 तारखे 16 तारखेच्या पुढं जर यात्रा आली तर आमच्या शेती मालकांना पीक घेणं अशक्य होते. म्हणून त्यांच्या परवानगीने आम्ही ही यावर्षी 3 दिवस ही यात्रा चांगल्या पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्व गाडी मालकांनी, शेतकरी बंधूंनी किंवा सर्व शौकिकांनी यात्रेत येऊन या यात्रेची शोभा वाढवून भविष्यामध्ये ही चांगली यात्रा व्हावं ही दत्तचरणी प्रार्थना करतो. आणि येणाऱ्या सर्व गाडी मालकांना, गाडीप्रेमींना, शेतकरी बंधूंना शुभेच्छा देतो की आपण सर्वांनी सर्व कुटुंबासह या यात्रेत उपस्थित राहावे अशी विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. पाहुणा नमस्कार. नमस्कार. परिचय द्या पहिला तुमचा. माझं नाव गोविंद शिवाजी काळे, घोडेगाव. ह्या वर्षी कसं आहे आळ्याचं नियोजन कसं आहे काय? आळ्याचं अतिशय सुंदर नियोजन आहे. आम्ही नवीनच आता तुम्ही बघताय इकडं कंपाऊंडचं काम चालू आहे काय, आणि एकदम सुसज्ज असं आळं आहे जेणेकरून पूर्ण जिल्ह्यामध्ये मातीचं आळं कुठंच नाही. हे चालू वापर जमीन आहे. कालच याच्यातलं जे काय पीक होतं ते सगळं नेलेलं आहे. इथं फन्नी बिन्नी मारून अगदी सगळं व्यवस्था केलेली आहे. बैल उतरण्यासाठी धक्के वगैरे कुठे गाड्या मालकांसाठी? बैल उतरण्यासाठी भवानीमाळी ते धक्क्याची व्यवस्था केलेली आहे. पार्किंगचे बोर्ड लावलेले आहेत आणि बहुतेक गाडा मालकांना सगळं माहीत आहे का व्यवस्था एकदम सुंदर व्यवस्था केलेली आहे.